म्हणजे असं आपल्याला कधीतरी होतं ना, मी काहीतरी जोक मारलाय कोणीच हसलं नाही वगैरे, ह्याच्या जोकवरती सगळे हसतात. तर आपल्याला होतं ना कोणीच हसलं नाही, मग मी तोच जोक जाऊन नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका तुला जपणार आहेच्या सेटवर आणि संपूर्ण टीम आहे माझ्याबरोबर. हॅलो, कसे आहात? मज्जेत. आणि खूप दिवसांनी आले मी आज सेटवरती. मला वाटतं मी तर खूप आधी आले होते, प्रेस कॉन्फरन्स झालेली तेव्हा, आणि त्यानंतर म्हणजे खूपच महिने झाले यार. कसे आहेत सगळेजण? कसं चाललंय आणि शूट? एकदम चाललंय, छान चाललंय, सतत चाललंय. मला खूप आवडतंय. बरं, मला सांगा, रोज एवढं हेक्टिक सगळं स्केड्यूल असतं, दररोज सतत सीन्स वेगवेगळं काय 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 करायचं असं, या सगळ्यामध्ये एक अशी कुठची गोष्ट तुम्हाला वाटते की ती एनर्जी तुमची कायम टिकवून ठेवायला मदत करते? झोपणे. जेव्हा केव्हा वेळ मिळतो झोपणे. सध्या मला नानाने बनवलेलं जेवण, मिलिंद फाटक आहे, फार कमी लोकांना माहिती आहे की तो दादासाहेब आमचे, तो उत्कृष्ट जेवण कमाल बनवतो. तो हिडन टॅलेंट आहे त्याच्यामध्ये, आणि तो दर 2 दिवसांनी काहीतरी वेगळं घेऊन येतो. म्हणजे इंडियन बनवतच नाही तो, असं इटालियन, पर्शियन असं काहीतरी घेऊन येतो, आणि ते खाण्यासाठी उत्साहाने, म्हणजे मी तरी त्यासाठी सेटवर येतो. पॉटलंच वगैरे असतं का तुमच्या इथे? पॉटलक पार्टी टाईप? नाही, ते आम्हाला करायचं आहे. पण तुमच्या रूम मध्ये असतं पॉट लंच, म्हणजे लंचच असतं, कारण की कोणीही आलं तरी आम्ही खातच असतो. आणि जर रिचार्ज पॉइंट इज स्लीप, ती पण आता इन्क्लूड झाली आहे. आता निलेश दादा पण इन्क्लूड झालाय. ते एक त्यांचं एक काय कम्युनिटी बनवतात, कनेक्टर लावलेला आहे सगळ्यांना. विष्णू आहे आमचा. हो, तो असाच झोपतो, कधीतरी व्हिडिओ विष्णू रूपात झोपतो. हात कसा दुखत नाही, तो असाच झोपतो. आणि ही बोलता बोलता झोपते, कधी काही करून चालू असतं. पण खूप कमी वेळ मिळतो ऑफकोर्स झोपायला, पण वेळ मिळाला की आम्ही डायरेक्ट सुरूच. तू आता बघितलं असेल मी एक शॉलची घडी घालत. हो, दॅट इज तयारी सगळं रेडी आहे आमच्याकडे. बॅगच आणली, ज्यामध्ये उषा आहेत, 2 चादरी आहेत. आपण काम पण करतो आणि ते आम्हाला दिसतं, ते काम दिसतं आम्हाला. झोपायला जेव्हा मिळत नाही तेव्हा मी तिथे खुर्चीतच झोपते. हिला कधी झोप वरदान आहे ते. हो, आणि ती गाढ झोप, काही ऐकू आवाजच कुठलेच. म्हणजे आता सेटवर तिथे केवढा गोंधळ असतो, मला एवढाही आवाज येतो. पण तू लकी आहेस, कारण असं म्हणतात की जो माणूस कुठेही झोपू शकतो ना, तो माणूस सगळ्यात शांत आणि सगळ्यात भाग्यवान असतो. सुखी, खरंच सुखी आहे. येस. पण असं पॅकअपची घाई कोणाला असते, असं की चला आता पटकन घरी जाऊया पॅकअप झाला, असं कोण असतं? त्याचं कारण सांगते, कारण मी त्याच्यातनं गेलीये. तो राहतो अंधेरी वेस्टला. म्हणजे घोडबंदरवरनं अंधेरी वेस्ट गेले 2 महिने, साधारण एक मिनिमम 2 तास लागतातच तुम्हाला. आणि मी गोरेगावला राहतो त्या, मी आता जस्ट इकडे शिफ्ट झाली, त्यामुळे आता काय ट्रॅव्हलिंग पार्टनर त्याचा गेलेला असतो, मी त्याच्याबरोबर जायचं. त्यामुळे आय कॅन अंडरस्टँड की 10-10:30 पॅकअप झाल्यानंतर तुम्ही 12-12:30 घरी पोहोचता. त्याच्यानंतर यू नीड टू हॅव ॲटलीस्ट हाफ एन आवर ना सेटल व्हायला, मग झोप. त्यामुळे बाहेर पडायला अर्धा तास जातो शनिवार रविवार. मग फाउंटन पर्यंत पोहोचायला 2 तास जातात, त्याच्या पुढे 2 तास करत तो घरी. आणि ही ॲज अ फॅमिली 2 छोट्या मुली आहेत त्याच्या, त्यामुळे नक्की असं वाटतं. आणि आमच्या सेटवर म्हणशील तर ही आमची माया, रुचा आणि मीरा, या तिघी जणी पॅकअप झालं की अशा बाहेर पडतात, पुढचे प्लॅन्स आधीच झाले. नॉट प्लॅन्स, मी कधी कधी ड्रॉप करतो घरी, मी सेट वरून माझ्या रूम मध्ये पोहोचेपर्यंत ही रेडी होती. आणि म्हणजे मेकअप काढणं सगळं व्यवस्थित करून, म्हणजे एवढी काय काय नाही, तो स्पीड लागतो. आणि माया विदाउट मेकअप बाहेर, ही नाही, माया विथ मेकअप जाते. नाम लिहावर माया हजरी इकडे नुसते कपडे बदलायचे आणि छुवायचं. ही मेकअप सगळं काढून, आणि मीरा पण मेकअप सगळं काढून, तिघी अशाच होतात. अरे आत्ता सांग, आता तूच सांगू शकतेस आता याचं उत्तर, की काय असं पटकन निघायची घाई का असते तुम्हाला?
मी म्हणलं ह्यांना विचारलं की पॅकअपची सगळ्यात जास्त घाई कोणाला असते, तसं कळलं की तुम्ही तिघी जण पटकन गायब होता. हो, कारण की मला माझं घर सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि एवढंच नाही, माझ्याकडे कारण आहे घरी पटकन पळायला, ते म्हणजे माझं छोटंसं माऊ. तर माझ्याकडे निंगी म्हणून सगळ्यांना माहीत आहे, एक पर्शियन कॅट आहे आणि तो बिचारा 10 ते 12 तास एकटा असतो घरी. त्यामुळे इकडून सुटले पॅकअप म्हटलं की मला पटकन घरी जायचं असतं आणि मुळात मी जरा घरकोंबडी आहे, त्यामुळे मला माझं घर, मला माझी माणसं आणि मला माझा माऊ खूप आवडतं. तो मेरे को काम के बाद कुछ नहीं सूझता है, सिर्फ घर सूझता है. तिचं बाळ असतं घरी. खिडकीवरती चढून चालतं आणि खूप काय काय कारनामे पण करतात. ते सेटवरचा लेट लतीफ कोण आहे? नाही लेटला ती म्हणजे मी सांगितलेली असते वेळ की मी या वेळेला येणार, ते विथ मेकअप. तिने जो कॉल टाइम दिलेला असतो त्याच्यापेक्षा अर्धा तास ते पाऊण तास मी उशीर येते, कारण मी तयार होऊन येते. सो इथे येऊन 10 मिनिटं लागतात मला तयार व्हायला. मीच आहे. नाना पण आहे. पण लेट येतो, दीड तास लेट असतो. पण ठीक आहे, मी लांबून येतो. काय लांबून येतोस? पण जरी तो लेट आला तरी तो काम भक्कम करतो. लेट पण थेट. कारण की त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेलं लेट उशिरा जोक कोणाला कळतात? मला मीराला पण कळतच नाही. हसून झालं तर शिट असं म्हणायचं होतं काय? कधी कधी तर समजावून पण तिच्या डोक्यावर थोडंसं मीरा आणि मी तंद्री गँग असल्यामुळे जोक जरा बाउन्सर करतो. वाईटात वाईट जोक कोण मारू शकतो? वाईटात शरूत आहे. पण मला माझ्याकडे एक हक्काचं ऑडियन्स आहे, ते म्हणजे मीरा. म्हणजे मीराला फक्त माझे जोक्स कळतात, हरकत नाही. हा, म्हणजे असं आपल्याला कधीतरी होतं ना, मी काहीतरी जोक मारलाय, कोणीच हसलं नाही वगैरे, ह्याच्या जोकवरती सगळे हसतात. हा, तर आपल्याला होतं ना कोणीच हसलं नाही, मग मी तोच जोक जाऊन मीरा ऑडियन्स जोक्स मारतात. हसतच असेल एवढं, फक्त एक नॉनस्टॉप तिची आणि तिच्या स्टाईल्स आहेत वेगवेगळ्या हसायच्या, त्यामुळे या हक्काची ऑडियन्स. तुम्हाला काय बोलायचं याच्यावर? सेटवरचा असं एखादा काही असं प्रँक आहे का तुम्हाला? असं आठवतं काही प्रँक केलेला तुमच्याबरोबर? हा फोन विसरलेला डायनिंग टेबलवर, ही फोन घेऊन गेली होती. तो किस्सा आहे, मीच सांगतो. हिने, आम्ही आता डायनिंग टेबलवर सीन करत होतो आणि माझा फोन मी सीन मध्ये वापरला, डायनिंग टेबलवरच ठेवला, दोघं बाजूला बसलो, निघून गेला. मला दिसला घेतला आणि कोणाला सांगितलं माझ्या हातात होता. हा, 2 फोन आहेत माझे, तर त्या 2 फोनच्या मध्ये मी ह्याचा फोन लपवून, म्हणजे कोणाला दिसणार नाही असा मी नेला. त्याच्यावर आमच्या ह्याचा रोशनचा फोन आला, म्हणजे आमचा असोसिएट, त्याचा फोन आला. तर मी घेतला नाही, मी म्हटलं हा त्याच्यासाठी फोन करत असणार आहे, कुठे आहे का बघ, शोध वगैरे, रिंग वाजते का बघ वगैरे. मी घेतलाच नाही आणि बाहेर बसले. तर मी आणि ही बाहेर अंगणात गप्पा मारत बसलो होतो. मी म्हणलं हा इतकं नाही याला काही पडली बेडवरती गेलो, झोपला होता. मग शेवटी पोपट झाला. म्हणलं चल बघूया काय करतोय. म्हटलं तू थांब, तू येऊ नकोस, फोन तुझ्याच कडे ठेव, मी जस्ट जाऊन बघते तो काय करतोय. जाऊन हा झोपला होता सोफ्यावर. मग ही आली असं दारातनं लोडून, म्हटलं काय झोपला, काही नाही उपयोग. तर त्याचे डोळे उघडले, म्हटलं काय झालं काय, मला पुढचं काय झालं. नंतर मग ही आली की असं झोपला काय, म्हटलं अरे माझा मोबाईल नाही. अच्छा मोबाईल नाहीये म्हणून तू झोपलायस, मग जा शोध जा. म्हटलं अरे जाऊ दे, असेल इथेच कुठेतरी. सो बेसिकली ही माझा प्रँक करायला गेली मोबाईल घेऊन आणि ऍट द एंड हिचाच प्रँक झाला. मला म्हणाला की फोन करून बघ ना, फोन करून बघ, वाजतोय का कुठे, आणि बाजूलाच हिचा फोन. तुम्हाला काहीतरी व्हायब्रेट होते, काहीतरी आणि तासभर फोन हिच्याकडे होता आणि हा झोपला होता. जागा असतात मे बी त्याला. नाही, माझ्या बरोबर आधी पण झालंय, माझं खरंच हरवलेलं आहे. पण जनरली आमच्या वस्तूकडे जात निश्चिंत असेल कोणाकडे तरी असं. पण सरप्राइझिंग होतं की हिच्याकडे होता. मला खरंच वाटेल रोशनकडे असणार. तुझं प्रँक सांग. सो असाच एक इंटरव्ह्यू चालला होता, त्याच्यामध्ये प्रँकच करायचा होता. तर मी म्हटलं ये हक्की अपनी है
बकरी. हा. तर मी तिला फोन केला आणि मी म्हणाले की अगं पौर्णिमा ऐक ना, माझ्या पायाला काहीतरी लागलंय, मी आता धडपडलीये आणि मला चालताच येत नाहीये. मी हेअर स्ट्रेट करत होते तर माझे केस अडकले. अरे हा सॉरी उलट झालं, माझाच प्रँक मीच विसरले. ओके परत. तर टेक 2. मी म्हणाले की मी हेअर स्ट्रेट करत होते. बरं माझं हेअर स्ट्रेटनिंगचा काही संबंध पण नाही, म्हणजे थोडेसे करतो पण मी ऑलरेडी अंबाडा वगैरे घातलेला होता, काही संबंध नव्हता. तर म्हणलं खपेल का, म्हणलं बघूया. म्हणलं हेअर स्ट्रेट करत होते आणि ते केस जळलेत आणि ते सगळे म्हणजे अर्धे गेलेत माझे केस. अगं काय सांगतेस, थांब मी आले. आणि मला तिचा ना एक साधारण आवाजाचा फोर्स आणि बॉडीचा फोर्स सेम असतो, त्यामुळे मला दिसलं की ही काय स्पीडने आता तिकडे येणार आहे आणि तिचा डायरेक्ट येऊ शकते ते तिकडे या स्पीडने. आणि तिचा आता गुडघ्याचा जरा थोडा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे म्हणलं उगाच म्हणजे आपल्यामुळे तो उलटायचा प्रँक. तर लगेच तिला फोन केला आणि म्हणलं ऐक प्रँक ते मस्त एक शिवी आली टुंग मध्ये. म्हणलं तू स्पीकरवर आहे ही शपथ. आणि स्पीकरवरच म्हटल्यानंतर अजून एक शिवी आली. म्हणजे काहीच नाही वाटत नाही पण अरे किधर आहे तू, खूप गोड शिव्या देते, खूप गोड शिव्या देते. म्हणजे ही अशी एक बाई आहे जिच्या तोंडून कितीही घणेरडी शिवी आली तरी ती गोडच. आई ग किती छान मला म्हणाली ग ही असं. ताई मला तर ऐकायची खूप कधी चिडतेस ग तू. नाही कधीच नाही अजिबात नाही चिडी, म्हणजे असं हेच नाही ते यार. एका वाक्य इतकं चिडणं म्हणजे काय, एकदा दोनदा मी पाहिलंय फक्त की आता फॉर एक्झाम्पल सीन चालू आहे आणि काही हालचालच दिसत नाही आणि आम्ही आपले उभे होत, कधी कधी लाईट्स आणि याचं चालू असतं. काय चाललंय वगैरे, हा किती वेळ आम्ही उभे होत आणि शांत. त्याच्यानंतर म्हणजे आपण असं अलर्ट होतो की वाटतं म्हणेपर्यंत म्हणजे कदाचित तिसऱ्या वाक्याला ती झोपली असेल. माझ्या सगळ्या माझीच पण पण न्यू सांगितला प्रँक तो हिनी माझ्यावर गेला होता. की मी हा प्रँक मी केला होता ह्याच्या बरोबर. हा की मी पडले, मला लागलाय खूप, तर तो म्हणतो येतो मी येतो म्हणून. तर तो तेव्हा आला होता आणि मग परत मी फोन केला, नाही हा प्रँक होता, तर तो फोनच उचले ना. तुमची जी कॅरेक्टर्स आहेत त्याचं जर काही इन्स्टा आयडी काढायचं असेल तर नाव काय ठेवाल? कॅरेक्टर्स ना नाही, इन्स्टाच्या आयडीला पदर लोळे. हो मी पण आता अनुभव घेतलाय. मंजिरी पदर लोळे. मंजिरी पदर लोळे. तो दामोदर बिनकामे. कारण तो घरात असतो आणि तो काही करत नाही. माझं काहीतरी ठेवलं होतं. हा तुझं ठेवलेलं मी विसरलो. थांब हे कधी झालं, हे का नाही माझ्या लक्षात? काय केलेलं असतं, नर्मदा पायमोडे. माझं पाय कारण मध्ये असं होतं की तिचा पाय दुखतोय, खरंच दुखत होता, म्हणून मग ते नर्मदाला पण लावलं होतं की पायमोडे असं. कारण की नर्मदा आणि पौर्णिमाताई, तू जर तिला आता नाचायला सांगितलं तर ती नाचेल. ती हे नाही बघणार की पाय दुखतोय वगैरे, नाही, खूप पाय दुखतोय, फुल ऑफ एनर्जी वाटते. आजच सकाळी शॉर्ट म्हणजे ही माझं वाटलं माझा शॉर्ट संपला, मी चालत रमत सोप्याच्या इथे जात होते आणि त्याच्यामुळे थांबा परत तुमची एंट्री होते, परत मी धावत गेले. सगळे असं होते की हळूहळू प्लीज शांत. आणि मायाला माझं ठेवून विसरलो मी. हा एक माया आणि स्वतःच पण राहिलं. मला नावच नाही ठेवलं. आता बाकी माझ्याकडे अजितच्या अकाउंटचं नाव असेल अजित मानवाकडे.
अशी ही गंमत जम्मत सदैव आमच्या सेटवर सुरू असते. त्यामुळे कितीही डे नाईट असेल किंवा अशी शिफ्ट वाढली तरी बोर होत नाही, कारण की कुछ तो ऐसा चालूही राहतो. एक जर काही किस्सा घडला असेल ना तर तो सगळ्यांना जातो. माझा होताच पुढचा प्रश्न, तो एक रिक्षा फिरवणार आहे कसं सेटवर तुमच्यातलं कोण आहे? प्रयोग लावा, प्रयोग लावा. आणि असं एकाला सांगून झालं, तू ऐकलंस? आणि आता ते प्रयोग लावणं एवढं सुरू झालंय की आम्ही सगळ्यांना एकसाथ नाही सांगत. वाढून दिवस म्हणजे वाटला गेला पुरला पाहिजे ना. आणि मध्ये काही सुचलं ना की आमचं ठरतात आता खूप त्याचे प्रयोग लागतात प्रत्येक माणसासाठी. हे प्रयोग ऐकायला एकदा यायला तर एक वेगळा इंटरव्ह्यू केला पाहिजे प्रयोगांसाठी. क्या बात आहे, मस्त वाटलं मला गप्पा मारून, खूप मज्जा आली. आणि तुम्हाला सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मालिका तर मस्त चालूच आहे, सो मालिकेसाठी पण खूप खूप शुभेच्छा. आणि मी मुद्दाम तुम्हाला मालिकेबद्दल काहीही विचारलं नाही, कारण तुम्ही एकदा दिवसभर तुम्ही शूट करतच असता आणि त्यात गप्पा मारायला पण पुन्हा तेच बोलायचं आणि ट्विस्ट असेल तर मग तो आधीच सांगून टाकायचं. त्याच्यापेक्षा बेटर की आपण काहीतरी छान वेगळं काहीतरी बोलूयात. तो मला खूप मज्जा आली आणि मी येईन सेटवर. मजा आली आम्हाला. ब्रीदर होता. काहीतरी वेगळं काम सोडून काहीतरी वेगळं कालच आईशी भांडलो मी या गोष्टीवर. काकी बघा अरे हो, जोरात भांडलो मी. म्हणजे दिवसभर हे करा ते माहिती असतं, मग घरी नेमकं पोचल्यावरती परत आपलीच मालिका. थोडस त्यात काल देवीचं विसर्जन चालू होतं, बाहेर फटाके आवाज खूप होते, ट्रॅफिक लागलं घरी पोचायला, थोडस इरिटेशन. त्यात परत काय म्हटलं थांब आता. सो थँक्यू. मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. मला छान वाटलं, तुम्हाला छान वाटलं हे ऐकून. येस, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. खूप मज्जा करा, नट्टापट्टा करा, फटाके शक्यतो उडवू नका आणि टाळण्यांना कमीत कमी त्रास होईल याचं काळजी घ्या. येस. आणि कलाकृती मीडियाच्या सगळ्या प्रेक्षकांकडून सुद्धा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. छान छान नटातटा, छान छान प्रँक्स करा, भरपूर फराळ करा आणि मस्त मज्जा करा सेटवरती आणि असेच राहा कायम छान. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.